गुन्हेगारांचे हात किती लांब असतात याचा थांगपत्ता लोकांना सोडा पोलिसांनाही लागत नाही. अशाच एका अट्टल गुन्हेगाराचा कारनामा उजेडात आला आहे. लहानपणी चोर बनला, तरुणपणी आल्यानंतर दरोडे टाकायला सुरुवात केली, बक्कळ पैसा आला. तरुण वयात प्रेमाचे व्यसन लागले. त्याच्याकडील पैसा पाहून अनेक तरुणी त्याला भाळल्या. इतकेच काय तर एक अभिनेत्री देखील त्याच्या जाळ्यात सापडली. त्याने तिच्यासाठी 3 कोटींचा हस्तिदंताचा बंगला बांधून दिला. दरोडे टाकण्याचा त्याचा धंदा सुरूच राहिला. अखेर तो खाकी वर्दीच्या ताब्यात सापडला. बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे हा पठ्ठा सोलापूरचा असून पंचाक्षरी स्वामी असं त्याचं नाव आहे. त्याचे झाले असे की गेल्या 2 दशकांपासून देशभरामध्ये चोऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातील एका 37 वर्षीय कुख्यात चोराला बंगळुरू पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली. बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी याबाबतची माहिती दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव पंचाक्षरी स्वामी असून तो महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी आहे. 9 जानेवारी रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील मारुती नगर येथील एका घरात 14 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. 200हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज गोळा केल्यानंतर पोलिसांनी स्वामीला अटक केली आणि त्याच्याकडून 181 ग्रॅम सोन्याचे बिस्किट, 33 ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक बंदूक जप्त केली. बंगळुरू मधील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्वामीने 2003 मध्ये अल्पवयीन असतानाच घरफोड्या करण्यास सुरुवात केली. 2009 पर्यंत तो एक अट्टल चोर बनला होता आणि त्यातून त्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली होती. 2014-15 मध्ये त्याचे एका अभिनेत्रीशी प्रेम संबंध निर्माण झाले. त्याने तिच्यावर खूप खर्च केला. तिच्यासाठी कोलकातामध्ये 3 कोटी रुपयांचे घर बांधले आणि तिला 22 लाख रुपयांचे मत्स्यालयही भेट दिले. 2016 मध्ये गुजरात पोलिसांनी स्वामीला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली. त्यामध्ये त्याला अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात 6 वर्षांची शिक्षा झाली. सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करायला सुरुवात केली. तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. 2024 मध्ये सुटका झाल्यानंतर तो बंगळुरूला गेला, जिथे त्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव मध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. बेंगलोर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या नावाने 100 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत. या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय, त्याची माहिती काढली जाते. रिसेंट कालावधीमध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही, कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे. त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जात आहे. या संदर्भात क्राईमला काही माहिती नाही पीआय किंवा संबंधित लोक म्हणतात की आम्हाला या संदर्भात माहिती काही कळालेलं नाही. क्राईमचं अपयश नाव आहे. त्याबद्दल मी कॉमेंट नाही. गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे. सोलापूरातले आपण पोलिसांना भंगार देऊन पळून गेलेला आहे. 2010 साली आणि तो सोलापूर शहराच्या मोदी हद्दीत राहतो. एवढा मोठा क्राईम गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र एवढा असताना क्राईमला का माहिती नाही आहे. आणि क्राईम पीआय म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही, रेकॉर्डवर गुन्हेगार नाही. 2010 साली त्याच्या संदर्भात पूर्वी 1-2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले. एवढं असताना क्राईमला तरी माहिती असायला हवं ना सर. अधिकारी कदाचित नवीन आहेत. नवीन नाही सर, 3-4 गुन्हे ना क्राईमचा पीआय तो. ठीक आहे, क्राईम पीआयला एवढं म्हणजे माहिती तरी असलं पाहिजे हा गुन्हेगार आहे. बरोबर आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.